आता या बसमध्ये बसलेलो आम्ही आणि ऋतिक इथे बसलाय, आम्ही तिघे इथे बसलो. बघा हाच हा एक मुलगा आहे, तो आम्हाला 1500 मध्ये तयार झालाय, म्हणजे आतमध्ये डायरेक्ट. प्लीज इथे फ्रॉड पण आहे, तर त्या फ्रॉडच्या नादी लागू नका. आणि लाईन आम्ही तिकडे पार्किंग केली आहे गाडी एकदम त्या साईडला आहे, आणि इथून 2 किलोमीटर लांब आहे. इथेच पार्किंग आहे लास्टपर्यंत. नंतर गव्हर्मेंट बस आहे ST, ते त्याच्यातून बसून मग पुढे जायचं आहे. 2 किलोमीटर लांब आहे, ज्याच्या त्याच्या मर्जीवर आहे. आणि आम्ही आता इथे चाललो आहे सरळच. भरपूर आता बघूया किती वेळ लागतो जायला आणि किती वेळ नाही, आता कळत नाही किती वेळ लागतोय. तर आता बघूया पुढे काय होत आहे, मग तुम्हाला भेटू. इथं मार्केट टाईपच आहे. आता या बसमध्ये बसलेलो आम्ही आणि ऋतिक इथे बसलाय, आम्ही तिघे इथे बसलाय, आणि हा एक शेमडा इकडे बसलाय. हो अंकल किधर हो? हा बघा आमचा अंकल तिकडे बसला. 2 किलोमीटर साठी. हा 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपये ठीक आहे, अलाउड नाही इथे. आणि इथून पुढे गाडी अलाउड नाही. सरळ चाललोय, या बसमध्ये बसलोय आणि इथूनच टर्न घेतला. कोणाला यायचं असणार तर विदाउट कार या विदाउट बाईक तुम्ही येऊ शकत नाही. बस येते इथे. बस कोणती बस येते ते बघूया, आधी विचारावं लागेल इकडे. तुम्हाला यायचं असेल तर कारच घेऊन यायला लागणार. बट मी सजेस्ट करेन रस्ता खराब आहे. विदाउट बाईक और विदाउट खराब कार नाही तुम्ही येऊ रस्ता, शकत फक्त नाही. वळणाचा रस्ता भरपूर आहे. बाकी खराब रस्ता नाही, एकदम प्रॉपर आहे. डांबरेचा रोड आहे, मस्त मक्कन आहे, पण फक्त वळणाचा घाट भरपूर. पिच्छे भेटला इथे तर आता बस स्टॉपवर आहे, इथेच आम्हाला थांबवलं आणि 10 रुपये पार्किंग घेतली. आणि इथे भरपूर बेकार हालत आहे. म्हणजे 5 घंटा बोलले आम्हाला, 5 घंटा आणि लाईनच नाही लागणार आहे. लाल करू नको तुझी, तुला जे करायचं ते कर. पहिलेच सांगतोय तुला एक्शन काढायचं. झालं, यांचं चालू झालेलं आहे. काय करू राहिला? इथूनच एक मंदिराकडे जाण्याकडे रस्ता आहे. गर्दी आहे, मजबूत गर्दी आहे आतमध्ये. हाच रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी, आणि 5 तास लागणार आहे लाईनमध्ये. एवढा बेकार गर्दी आहे आतमध्ये. तर बघूया किती वेळ लागतो. आता वाजले, हे किती वाजले आता? हे किती वाजले? 4. म्हणजे 8-9 वाजता दर्शन होणार. मग त्यानंतर 5 तास अजून मुंबईला जाण्यासाठी 5 तास. म्हणजे विचार करा किती वेळ लागणार आहे अजून. बघूया आता किती वेळ लागतो आणि काय कसं काय कळत नाही. दर्शन कसं घेणार आणि किती वेळ लागणार आहे आणि काहीच कळत नाही. बघूया आता किती वेळ लागतोय आणि कसं मॅनेज होतं. बघा हा एक मुलगा आहे, तो आम्हाला 1500 मध्ये तयार झाला आहे, म्हणजे आतमध्ये डायरेक्ट सोडायला. असं करायला तर नाही पाहिजे, पण ऑप्शन नाही आपल्याकडे. लवकर जायचं मुंबईला आणि कामधंदे पण आहे. तर त्यामुळे मग आता ही एवढी लाईन आहे. विचार करा केवढी लाईन आहे. ही एवढी मोठी लाईन आहे. वरतून मी किती चालत आलो आहे, अजूनपर्यंत खाली लाईन आहे. आणि या लाईनीमध्ये 4-5 तास आम्हाला उभं राहायचं आहे. म्हणजे विचार करा 7-8-9 वाजेपर्यंत. आणि असं आहे पुढे मध्ये. हे बघा, हेच मंदिर आहे आतमध्ये एक दर्शन आहे, आणि इथूनच आम्हाला आतून पाठवून एंट्री भेटली. तर आम्ही सगळं दर्शन घेतो आणि मग नंतर व्हिडिओ कॉल मग बोलतो. मंदिरामध्ये आलो आम्ही, इथे आतमध्येच आहे मंदिर आतमध्ये. आणि आता काय आलं माहिती आहे एक्झॅक्टली, VIP मध्ये आम्ही दर्शन घेतलं. पैसे दिले नाही अजून, पण तुम्हाला VIP दर्शन करून घेतो. आम्ही आतमध्ये आलो, आणि जिकडे VIP दर्शन आहे ना आतमध्ये सोडतात आहे, तिथे आम्हाला सोडलंच नाही. हे बाई इकडे सगळ्यांना लाईनला लावलं आहे आतमध्ये. आणि VIP कशाला बोलतात, हे VIP कशाला बोलतात? डायरेक्ट दर्शन. तर आम्हाला 10 मिनिटामध्ये डायरेक्ट आणि लाईनीत लावलंय आणि काहीच नाही, काय सपोर्ट नाही. आणि तो पोलीसवाल्यांना आम्ही बोललो हे ते, तर आमच्यावर भडकायला लागला. पैसे आम्हाला नाही दिले, त्यांना दिले, तुम्ही कशाला आले इकडे, हे ते देवाच्या धर्मात, असं तसं मग असे बोलायला लागलं. तर असं पण असतं. तर प्लीज इथे फ्रॉड पण आहे, तर त्या फ्रॉडच्या नादी लागू नका. आणि ही लाईन कशी आहे माहीत नाही एक्झॅक्टली, हे आतमध्ये थांबवले की कसे थांबवले. आता हे पण आले वाटतं, सोडत नाही पाठी.
तर बघूया आता पुढे किती दर्शनला किती वेळ लागतो आणि काय इकडून. तर मग भेटूया आता बाहेर. ओके गाईस झालं आमचं फायनली दर्शन झालं आहे. आणि समोर मंदिर आहे त्या साईडला. दर्शन झालं. आता बसल्या इथे बसून मग आपण बाहेर निघूया. दर्शन भारी झालं पण आम्ही आता दर्शन घेतलं. चालत चाललो आहे आणि पुढे मित्र सगळे चालले. चालत यायला खूप आवाज आहे बाईकच्या याचा. मस्त एक असं जंगलात चाललं आहे आणि पिशवी पण हे प्रसाद घेतला आहे. पेढा आहे आणि ते आहे आणि जंगल आहे आजूबाजूला. 6 वाजले. भरपूर लवकर दर्शन झालं आणि तेच त्याच्यामुळे लवकर हे झालं. आता गाडीजवळ चाललो आहे. इथून 1 किलोमीटर आहे चालण्यासाठी. तर मग आता गाडीत बसूया आणि मग निघूया पुढे हळूहळू. आता काय घाई नाही, हळूहळू जायचं आहे. इथून 5 तास दाखवतं आहे. 5-साडेपाच तास. 200 किलोमीटर आहे. बघूया आता किती वेळ लागतो. तर भेटूया आता गाडीवरच आणि पुढे जिकडे नाश्त्यासाठी थांबूया तिकडे. हा बा आकाश हाय ब्रो. हा सगळे ब्रोन. आता खूप थकलो आहे आम्ही. खूप मजा आली ट्रिपला. अर्जुनकडे बसायचे पैसे नाही म्हणून तो बोलला की चालू जाऊ आपण 50 रुपये तिकीटची याची मस्ती चालूच असते. तो आमच्या बल्ला मागे कुठे धावतोय. ए भालू फुल केलेलं. कुठे हाल की ये मागे. तर भेटूया पुढे. फायनली आम्ही गाडीमध्ये आलो आहे आणि गाडीमध्ये 2 जण आहेत. तिथे 2 जण तिकडे बसले म्हणजे तिकडे उभे पार्किंगच्या बाहेर आणि गाडी चालू केली. ही अशी पार्किंग होती. इथे पार्किंगला लावली होती आणि अंधार पण होता. आता काय ब्लॉक करू शकत नाही म्हणून बघूया आता कुठे थांबायचं असेल तिकडेच किंवा बाहेर कुठे इंटरेस्टिंग भेटलं तर ब्लॉक करेल. आणि भरपूर चांगलं दर्शन झालं, काय वाईट नाही. फक्त ते मचमच झाली थोडीशी आणि ते पोलीस लोक जरा खूपच हे ॲटिट्यूडवानी बोलत होते म्हणून जरा हे झालं होतं. बाकी दर्शन मस्त झालं, काय प्रॉब्लेम नव्हता एवढं. यायचं तर येऊ शकता, फक्त लाईनीतच उभं राहा. पण लाईनीत पण मुद्दामून एवढं दर्शन लांब ठेवलं आहे लाईन. बाकी एवढं काही आतमध्ये हे नव्हतं लहान. आणि व्हिडिओ चालू केले तर असे तसे बोलायला लागले, तरी पण मी दाखवलं आहे तर तुम्हाला दिसेलच ते काय काय चालू होतं. आणि ब्लॉग कसं वाटतं नक्की सांगा. तर आता पुढे भेटूया, त्यांना पण घेऊया. गाडी चालू केली तर निघूया आता पुढे. अरे महादेव, खूपच बेकार रस्ता आहे आणि एक तर ग्राउंड क्लिअरन्स कमी आपल्या गाडीला म्हणून जरा बघून चालावं लागतं या साईडला आणि एकदम हळू. तर आता भेटूया पुढे. सगळे भेटल्यावर नंतर पुढे थांबायचं असेल तर नाश्ता करायला थांबूया, चहा प्यायला, मग निघूया पुढे. आम्ही भरपूर पुढे आलोय, खूप पुढे आलोय. म्हणजे इथून असा सिंगलच रोड आहे. काय झालं? आम्ही भरपूर आलो पुढे. सिंगल रोड जायचं आता. सिंगल डबल रोडच नाही ते. एवढे खड्डे ये. बंद कर ना, एसी चालू कर, बंद करो. तर आता भेटूया पुढे मेन हायवेला. भरपूर त्रास झाला होता, त्याला लॉक केलं म्हणून हसतात. भरपूर पुढे आलोय, म्हणजे एकदम डेंजर रोड होता. तो बघा त्याला तिकडे सोडलाय, आता तिकडे झोपेल तो. पुण्यामध्ये सोडले गुंडा वाटतोय आता, फुल गुंडा वाटतोय. आता बघूया तो पुढे घेत जा. चला आता त्याला सोडून आपण निघूया पुढे. टाटा, बाय 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 बाय. बाय बाय तुला बघा इसको चला के थोड़ा. बाय 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 बाय. ए बॉट आवजो. आता भरपूर पुढे त्रास आहे तर हायवेलाच भेटूया. आता तिकडे थांबणार आहे जेवायला, भूक पण लागले खूप.
मस्ती तो आगे आगे तो तो आगे लेकर गिरा पीछे लेके आगे ले ब्रेक मारा अरे घे पुढे घे थोडा हळू पुढे घे बसू जायला एवढा पीछे लेके ब्रेक हाँ पीछे में ब्रेक उसने एवढं हे पकडाय वायपर पकडाय नहीं पीछे से नहीं वायपर पकडला वायपर नहीं उससे आगे अभी मारे आगे जोर से मारे ना थोड़ा आगे लेके चल कुत्ता भोंकने दे उसके ऊपर अपने को छोड़ कुत्ते को छोड़ना कुत्ते अरे बापरे मोठा सीन झाला रुमालात त्याचा अटकवलाय आगे ले डिक्की भी बंद है। आता मस्ती करते अशी मस्ती चालू सॉरी बोलायचं सॉरी मस्ती अशी मस्ती चालू असते मस्ती करतो आणि आता पुढे भेटतो हायवेला हा भिकारी मागायला भीक मागायला तर आता भेटतो इग्नोर करा त्याला तर आता पुढे हायवेला भेटतो आता इथूनच तो माणूस बोलत होता की 2-3 किलोमीटरला लागेल मस्त मग नंतर रोड लागेल आणि चांगला मग चांगला हायवे लागेल 10-15 किलोमीटरला बघूया किती वेळ लागतोय ते फायनली आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवर पोहोचलोय भरपूर काय हे करायला लागलं अरे पण युटर्न परत पाठी जावं लागेल तेच विचार करतो की या रोडने जायचं की जुन्या रोडने पण सोड जाऊ दे आता या रोडला आलोय तर जाऊ दे 320 रुपयाचा कार काय तर इथून जाऊया पटापट आता इथून पुढे अजून खाल्लं पण नाही जेवलो पण नाही बघूया किती वेळ पुढे जाऊन जेवूया किती वाजले 9:30 9:45 झाले बघूया आता पुढे काय कुठे जेवायचं ते इसका टोल बहुत ज्यादा है 320 वाला बहुत हुआ ज्यादा आम्ही आता खारघरला आहे खारघरपर्यंत पोहोचलोय आणि अटल सेतूवरून का नाही गेलोय कारण इथे आम्हाला जेवायचं होतं म्हणून आम्ही त्या साईडने नाही गेलो आणि इकडे आलो आणि हे बघा इथे मुसलमान लोकांचं काहीतरी फंक्शन होतं खारघरला आणि ते संपलंय त्यामुळे आत्ता ते निघाले घरी आपल्या घरी जाण्यासाठी म्हणून एवढी ट्रॅफिक झाली ना इकडे मेन हायवेवर बेकारवाली ट्रॅफिक झाली आहे पूर्ण जाम आहे आजूबाजूला आणि पूर्ण हे बघा हे पूर्ण पब्लिकनी भरलेलं आहे बघा हे जाम एवढं झालं ना पब्लिक एवढी आहे ना सगळे फोटो व्हिडिओ काढतात एवढं पब्लिक आहे ना बापरे पूर्ण जाम त्यांनीच झालाय आणि आम्हाला जे भेटायचं ते भेटलंच नाही फक्त डिझेल टाकलं आणि मग निघालो आम्ही हे बघा हे पब्लिक बघा आता इकडे भूक पण लागले भरपूर किती वाजता अजून जेवलो नाही आम्ही सगळे शांत आहे हा भरपूर भूक लागले बेकारवाले तर आता बघूया ब्लॉग तिकडे जेवताना तिकडेच एंड करूया नंतर बघू आता मुंबईमध्ये जाऊनच जेवायला लागेल तर पुढे बघूया काय होतं लालबाग से निकल 10 मिनट लगेगा तर फायनली आम्ही पोहोचलोय मुंबई सेंट्रललाच आणि हे समोर मुंबई सेंट्रल इथेच आहे आणि इथे माऊचं हॉटेल आहे पाठीमागे तिथे जेवलो बिवलो आताशी बरं वाटतं आहे काहीतरी ताकद आली अंगात आणि खूप बरं वाटलं तर ही पण ट्रिप आता इथेच संपली आहे आणि भरपूर मजा केली भरपूर ब्लॉग कसं वाटतं नक्की सांगा
आणि काय आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की काय बदललं पाहिजे काय आहे ते. आता माझे फ्रेंड्स कसे वाटले नक्की सांगा. बाय बाय. बाय, भेटूया नेक्स्ट ट्रिपला. भेटूया. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघूया पुढची ट्रिप कुठे असेल काय असेल. अजून तरी लांबचे भाडं नाही आहे. आणि परत एकदा सॉरी खूप लेट ब्लॉग टाकतोय. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय 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 बाय.